ऐकलं का नम्रता काय म्हणते? ती म्हणते तुमचे क्लास बंद होतील, माझे किती सगळे सांगू नका. सबस्क्राईबर केलं, लाईक पण करतो, प्रत्येक व्हिडिओ लाईक करतो. तिने एवढे व्हिडिओ शूटिंग ऐका तिचे. हॅलो, हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आज मी तुम्हाला बोटनेकचा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे. हा बघा, आणि आज दादांचा क्लास चालू आहे. हे बघा, आज क्लासमध्ये मी बोटनेकचा ब्लाऊज शिकवणार आहे. शोल्डर वगैरे उतरतात, त्याचा प्रॉब्लेम सगळ्यांचा सॉल्व्ह झालेला आहे. सगळे हॅपी क्लास मध्ये. आता तुम्हाला कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशन सुरू आहे. 5 तारखेपासून नवीन क्लासेस चालू होणार आहे. पफ स्लीवचं पॅटर्न आणि स्लीवचे पॅटर्न असतील, बॅक साईडचे पॅटर्न असतील, माझ्यापेक्षा चांगले बनवते नम्रता. माझ्यापेक्षा म्हणजे तिचा हात चांगला बसलेला पॅटर्न मध्ये. स्लीवचं सुद्धा पॅटर्न मला एवढं खास जमत नाही, कारण प्रॅक्टिस माझी कमी पडते. बाकीच्या गोष्टींमुळे मला वेळ भेटत नाही. माझ्याकडे क्लास ऐकलं का नम्रता काय म्हणते? ती म्हणते तुमचे क्लास बंद होतील, माझे किती सगळे सांगू नका. सबस्क्राईबर केलं, लाईक पण करतो, प्रत्येक व्हिडिओ लाईक करतो. तिने एवढे व्हिडिओ शूटिंग ऐका तिचे आणि माझे रोज भांडण चालतात. तिने एवढे पॅटर्न, छान छान पॅटर्न शूटिंग करून ठेवलेले आहेत, फक्त एडिटिंग करून टाकायला वेळ नाहीये मला. नाही तर तिने आतापर्यंत जवळजवळ 50 ब्लाऊजचे पॅटर्न शूट करून ठेवलेले मोबाईल मध्ये. ते रोज म्हणते, रोज दादा तुम्ही मला सांगते की प्लीज काहीतरी करा, ते शूट करून एडिट करून टाका तुम्ही. आता बघा कुठे किती मार्किंग केली, हे बघा इथे बघा, तिने मार्किंग बघा कशी केली, दिसतंय तुम्हाला? हा, इथून तिने ब्लाऊजचा मुंडा मोजला आणि तिथून पुढे राहिलेलं जे आहे तिथे ती पफ तयार करणार आहे. म्हणजे घेणार तर सगळे, पण एक अंदाज तिला भरपूर दिवस डायरेक्ट पुन्हा नाही 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 अस्तर वगैरे काही नाही. कर तुला जसं तसं काय करू, कर ना तुझ्या पद्धतीने. तुझी पद्धत जरा वेगळी आहे. मी इथ नाही घेते. कर कर कर, काय अडचण नाही. मी पूर्ण स्लीव्हला घेतो त्याच्यामुळे. तुम्ही बंगाली स्लीव्स करता. हा बरोबर, बंगाली ही बाई लहान असल्यावर जरा कपडा किती घेतला मग तुम्ही? अर्धा इंच जास्त ठेवलंय आणि 15 इंच 14 इंचची लेंथ ठेवली. उंचीमध्ये अर्धा इंच जास्त ठेवलाय. ते सारखंच घेतलंय तिने, एकदम अर्धा इंचावरती प्लेट्स घेतलेल्या सगळ्या. तिने काय केलंय, मध्ये जे आपण एक्स्ट्रा घेतलं होतं बघा, तेवढ्याच प्लेट्स घेतल्या. दुसरी एक स्लीवचं पॅटर्न येतं, त्याला इथून प्लेट्स असतात बरोबर सगळ्या. हिने काय केलं, फक्त मधला जो भाग आहे त्यालाच तिने प्लेट्स तयार केलेले आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये या ज्या प्लेट्स घेतल्या ना, तुम्ही याच्यामध्ये इथून सुद्धा प्लेट्स घेऊ शकता पूर्ण, किंवा आहे तेवढंच तुम्ही ठेवू शकता. बोला, कोण बोलतोय? तो पॅटर्न वगैरे नाही, जे रेडीमेड ब्लाऊज असतात ना, ज्याला वर्क केलेलं असतं, त्याला फक्त खालच्या साईडला 1 टक्स जागा असते टक्स मारायला. त्याला टक्स मारून कप लावले जातात, पण त्याची फिटिंग म्हणावशी प्रॉपर बसत नाहीये. हो हो, अजून 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं फक्त. जेवढं तुम्ही लांब ठेवणार आहे ना, तेवढं तुम्हाला इथे प्लेट्स घ्यायचे जास्त. ठीक आहे, आता इथे फक्त जो मधला पोर्शन आहे तिथेच प्लेट्स आलेले आहेत. तर आपण पुढची बाजू बंद ठेवली ना, मग नका मारू, मग गरज पडणार नाही. आणि तुम्हाला ती शिवताना रिअलाइज होईल की पुढचा टक्स मारायची गरज नाहीये. फक्त पाठीमागेच आपल्याला हुक करायचे असेल तर फक्त 3च टक्स मारायचे. त्यापेक्षा आपण एक काम करू, पुढल्या 2 ब्लाऊज पैकी एक बॅक हुक करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते बंद नाट लावून बांधवायचं शिवाचा असेल. खालच्या साईडला आहे ना, एक अर्धा 1 इंचची पट्टी काढायची आणि खालची बाजू फोल्ड कव्हर करून घ्यायची. ठीक आहे, फोल्ड करायची नाही आपल्याला. मेन फॅब्रिक जास्त. आणि ही जी तुम्ही पट्टी लावताय खाली, ही तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरची जरी यूज केली तरी ती पायपिंग दिसणार आहे. जर तुम्ही साडीचा जो कलर आहे त्या कलरच्या पट्टीने जर तुम्ही कव्हर केलं तर त्याला अजून छान गेटअप येतं, म्हणजे ते अजून सुंदर दिसते, कारण कॉन्ट्रास्ट कलर होतो. आता आपण सेमनीच आपण त्याला खालची बाजू कव्हर केलेली आहे. तुमच्याकडे साडीचा कॉन्ट्रास्ट कलर असेल किंवा साडीवरती एखादी डिझाईन असेल, त्या कलरचा कपडा तुमच्याकडे पडलेला असेल तर त्या कपड्याने सुद्धा तुम्ही खालची बाजू कव्हर करून घ्या. 1 मिनिट, हे बघा, स्लीव सरळ ठेवली, ती पट्टी पण खाली सरळ ठेवून आपण त्याला टीप मारून घेतली 1/2 इंच. आणि आता इथे पुढे दाखव. आता बघा, इथे असं फोल्ड करायचं. फोल्ड करून झालं की काय करायचं बघा, असं दिसलं तुम्हाला कसं पलटी केलं ते? असं घ्यायचं, किनारी मारून दाखवू का त्यांना? नाही नाही, डायरेक्ट फोल्ड कर ना. हो, पुढच्या भागाला पलटी केलंय ते. बसेल, लाव.
सिंपल पद्धत येतं, एवढं काय अवघड नाही त्याच्यामध्ये. आपण आयपट्टी बनवतो हो त्याप्रमाणे बरोबर. खालच्या साईडने दिसते तुम्हाला पट्टी, बरोबर बघा एकदम फिनिशिंग मध्ये. अर्धा इंचाची पट्टी तयार झाली. ही अर्धा इंचाची असेल, पाव इंचाची असेल, पण हा जर कॉन्ट्रास्ट कलर असता तर अजून छान दिसलं असतं. ठीक आहे. आणि हा जो फुगा आहे तो बरोबर मध्ये घेतलाय, पूर्ण स्लीव्हला घेतलेला नाहीये. तुम्ही पूर्ण स्लीव्हला जरी पफ ठेवला तरी चालतो. तर तुम्ही आहे तसंच फोल्ड केला तरी चालेल, नाहीतर मग तुम्ही कॅनव्हास यूज करा. गळा खेचला गेला नाही पाहिजे बिलकुल सुद्धा. जर गळा खेचला गेला किंवा ताणला गेला तर तो गळा स्किनला एकदम परफेक्ट फिटिंग बसतो ना, तसं नाही बसणार. असा उठल्यासारखा दिसेल, म्हणजे पुढे झुकल्यावरती कसा गळा दिसतो मोठा झाल्यावरती, त्या पद्धतीने दिसेल. त्यामुळे तुम्हाला एक तर कॅनव्हास यूज करा, नाहीतर तुम्हाला परफेक्ट फिटिंग मध्ये प्रॉपर शिवता येत असेल तर तुम्ही काही न करता आहे तसंच कटिंग ठेवा. आणि गळ्याला पुढच्या साईडला पलटी करून घ्यायचं आपल्याला, आणि त्यानंतर आहे तसंच आपल्याला थापून घ्यायचं. तुम्ही बघा की एकदम सोप्या पद्धतीमध्ये, याच्यामध्ये अवघड काही नाही. स्टिचिंग एकदम सोपी आहे. कटिंग जर तुम्हाला समजली तर शिवायला एकदम सोपं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, पुढचा गळा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे पाव इंचाने. सर्वांना दिसतंय व्यवस्थित? आपल्याला पुढच्या गळ्याला काय करायचंय, पाव इंचाने फोल्ड करायचंय.